केंद्र सरकारने जो शुल्क कमी केलेला आहे त्याचा फायदा आता भविष्यात समजेल, कारण आता किती प्रमाणात कांदे हे चांगलं राहिलेले आहेत आणि किती खराब राहिलेले आहेत ते प्रमाण बघावं लागेल. आणि एक्सपोर्ट झालं तरी चांगल्या मालच एक्सपोर्ट होणार. त्यामुळे आपण हे बोलू शकत नाही की हे जे आता जे बाजार वाढले ते ह्यांनी निर्यात शुल्क कमी केलं त्यामुळे वाढले असतील. कारण महाराष्ट्राने आपल्या देशभरामध्ये एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे जी नवीन कांद्याची लागवड होती किंवा जी नवीन कांदे येणार होते ते उशिरा येणार आहेत. त्यामुळे कांद्याचे बाजार वाढलेले आहेत. तशी महाराष्ट्रामध्ये जे चाळीमध्ये कांदे आहेत ते पण खराब व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे हे बाजार वाढलेले आहे आणि नॅचरल बाजार वाढलेले आहे. त्याचा केंद्र सरकारने त्यात ड्युटी जी कमी केलेली त्याचा असा काही इफेक्ट मला जाणवत नाही. आता किती बाजारभाव वाढलाय? बाजारभाव 15 दिवसांमध्ये कमीत कमी 10 ते 15 रुपये किलो मागे वाढलेले आहेत. आवक कशी कांद्याची सध्या? किती आवक आज 120 गाडी आवक आहे कांद्याची आणि कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात आहे, पण हलक्या प्रतीचा माल जास्त प्रमाणात येत आहे. कुठून कुठून माल येतोय? माल आपल्याला नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामधून मुंबईला येत आहे. आता कांद्यावरती जे एक्सपोर्ट ड्युटी हटवलेली आहे 2 ते 3 दिवस झालेला आहे हे निर्णय घेऊन, त्याच्यानंतर किती भाव वाढले, पहिले किती होते आणि आता किती झाले? नाही, 2-3 दिवसापूर्वी पण कांदा हा 45-50 रुपये हा मार्केटमध्ये विकतच होता आणि एक्सपोर्ट ड्युटी कमी झाली त्याचा असा काय अजूनपर्यंत तरी इफेक्ट जाणवत नाहीये.